आजी आहेत इथे. मला सांगा कुठून आलात आजी तुम्ही? जालना जिल्हा भोकरदन तालुका. या वयामध्ये तुम्हाला का वाटलं तुम्ही यावं इकडे उपोषणासाठी? आमचं असंच गेलं बाई आशे, पण मग नातवासाठी नातीसाठी काहीतरी पुढं कुणासोबत आलात? एक आम्ही 7 जणी सोबत आहे. 7 जणी सोबत आलात? आम्ही 7 महिला आहे. आम्ही तिकडं पण उपेशन केलं दादा बरोबर. पण या वयात जर आपण बघितलं तर गुडघ्याचा प्रॉब्लेम असतो, आपल्याला किती प्रॉब्लेम्स असतात आणि त्यामध्ये तुम्ही इथे आंदोलनासाठी आलात. एवढे बसले आपल्या करताना आपण थोडं थोडं त्याच्या पाठीशी थोडं आपलं बी पाहिजे. घरी घरी कोण कोण आहे? नातवंड, मुलं बाळ? मुलं बाळ सगळं सोडून दिलं आणि आलो मुला बाळासाठी आरक्षण भेटा म्हणून सांगितलं. मग आम्हाला आरक्षण द्यायलाच पाहिजे. सरकार काय झोपी गेलंय? आता इथे कशी तुम्हाला काय खाण्याची पिण्याची कशी सोय? खाण्याची पिण्याची आम्ही काय जे भेटलं ते गेलं. कोणा खायचं नाही तर मग काही घरून आणलं ते खा. काही भेटलं पाणी ते प्याव, काही तसं राहा, काही त्या आणखीन किती गाडीत जाऊन झोपतो. आणखीन किती दिवस हे आंदोलन सुरू राहील माहिती नाही. तुमची तयारी आहे इथंच राहू. इथेच राहायची तयारी आहे? इथंच राहू. मग नाही गेलं काय करता मग घरी जाऊन सरकार असं चॉकलेट देतं ना. 2 वर्ष झाली तसंच चाललंय.